नमस्कार. मी आपल्याला नात्यातील दुरावा कसा तयार होतो याबद्दल आपल्याला थोडंसं बोलणार आहे आपल्याशी. 2 नाती खूपच त्रास देत असतील एकमेकांशी, तर तिथं खूप दोघांनाही त्रास होतो. तर 2 नात्यात दुरावा होणे यासाठी जर खूप त्रास होण्यापेक्षा कधी-कधी असं वाटतं की दूर झालेली नाती बरी. कारण ना त्या एखाद्या व्यक्तीपासून आपण दूर राहून जेवढा आपल्याला मानसिक त्रास होतो, कधी-कधी त्याच्यासोबत राहून त्याच्या दुप्पट त्रास होतो. त्यावेळेस मात्र असं वाटतं, की हे नातं नकोच, नात्यापासून दूर व्हावं. पण खरं म्हणजे परिवारात अशी काही नाती असतात, आपण त्यांच्यापासून दूर नाही होऊ शकत, त्यांना नाही सोडू शकत. पण समोरच्या व्यक्तीला ते समजतच नाही. तो जेव्हा नात्याची पर्वा करत नाही, तेव्हा मात्र खूप त्रास व्हायला लागतो. आणि एकतर्फी जर नात्याची गरज असेल, तर हे एकदम चुकीचं आहे. नात्याची गरज ही सर्वांनाच पाहिजे. कारण आयुष्याच्या प्रत्येक स्टेपवर नाती, माणसं लागतातच. अहो, माणूस जिवंत आहे तोपर्यंत लागतातच. पण मेल्यानंतर सुद्धा मला वाटतं स्मशानभूमीत जाईपर्यंत तर आपल्याला नातीच घेऊन जातात. माणसंच कामी येतात. आपल्याकडे खूप पैसा आहे म्हणून माणसानं पैशाच्या जोरावर नात्यांना तोडू नये. कारण ना नाती मला असं मी बघतीये सध्या प्रत्येक कुटुंबात, की कधी-कधी आई-वडिलांना मुलाची गरज नाही, तर कधी-कधी मुलांना आई-वडिलांची गरज नाही. कधी भावाला बहिणीची गरज नाही, बहिणीला भावाची गरज नाही. सगळी नाती पैशावरच तोलली जात आहेत. पण हे एकदम चुकीचं आहे. आज नाही लक्षात येणार, पण काही काळ गेल्यानंतर मात्र हीच नाती खूप महत्त्वाची आहेत हे समजायला लागतं. पण वेळ निघून गेलेली असते. अहो, प्रत्येकाने आपलं नातं चांगलं राहावं किंवा समजा आईचं मुलाशी असेल, तर आईनं झटपट किती करावी की मुलांनी आपल्याशी चांगलं वागावं किंवा बायकोशी जर नातं चांगलं नसेल मुलाचं, तर मुलगा जर सतत 24 तास तोच विचार करत राहिला नातं टिकवण्याचाच किंवा किती ॲडजस्ट करावं याचा, तर तो काही कमवणार नाही आयुष्यात. पुढे जाणार नाही. कारण त्याच्या डोक्यात सतत त्याच विचारांची खिचडी तयार शिजत असताना दिसेल. तो त्याच विचारात राहील आणि तो हळू शारीरिक व्याधी पण पकडल्या जातात. कारण घरातलीच नाती जेव्हा त्रास द्यायला लागतात, ते मात्र भयानक दुःख असतं. बाहेरच्या नाती काही वेळापुरतीच आपल्यासोबत येतात. मग त्यांचा त्रास तेवढा होत नाही, जेवढा सतत 24 तास आपण त्याच घरात, त्याच परिवारात, त्याच माणसासोबत राहूनही जर आपल्याला त्रास होत असेल, तर मात्र तो त्रास सहन होत नाही. तर याचा विचार परिवारातल्या सर्वांनीच करायला पाहिजे. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. समजा काही प्रश्न सुटत नसतील, तर समोर बसून मनमोकळेपणाने चर्चा करा. एकमेकांना सांभाळून घ्यावं. चुका कोणाकडून होत नाही. सर्वांकडून होतात. आईकडून होईल, मुलाकडून होईल, वडिलांकडून होईल, भावाकडून, बहिणीकडून. सांभाळून घ्या. ही नाती खूप जवळची आहेत आणि हीच नाती कामाची आहेत. जेव्हा आपण सतत आपल्या डोक्यात तेच असेल, "अरे, माझं असलं भांडण आहे, माझा असा वाद झाला, माझं असं याच्याशी जमत नाही." सतत तोच विचार करत राहिलो, तर आपण बाकी गोष्टीकडे लक्ष देऊ शकत नाही. आपली प्रगती थांबते, आपलं कर्तृत्व सुद्धा कमी व्हायला लागतं. आपल्याला जे करायला पाहिजे ते आपण करू शकत नाही. त्यासाठी सर्वांनी थोडासा शांतपणे विचार करून किंवा एकमेकांसोबत बोलून सुद्धा बरेच प्रश्न सुटतात, अबोल्याने सुटत नाहीत. आणि जर जेव्हा चिंता सतत माणसाच्या डोक्यात असते, सतत काळजी असते, तेव्हा मात्र आपल्यातली हुशारी सुद्धा हळू कमी व्हायला लागते. आणि जेव्हा माणसाला खूप दुःख वाटायला लागतं, दुःख व्हायला लागतं एखाद्या बद्दलचं, तेव्हा मात्र नक्कीच शारीरिक व्याधी, एखादा आजारी होऊ शकतो. आणि एखाद्या नात्यातून तुम्ही जर लोभीपणाने, स्वार्थीपणाने त्या नात्याकडे बघत असाल, ते सुद्धा चुकीचं आहे. त्यासाठी सर्व नाती जपून वागावीत, जपून सांभाळून एकमेकांच्या काय अपेक्षा आहेत याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. एकमेकांच्या गरजा काय आहेत
याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे, पूर्ण गरजा तर कुणीच कोणाच्या पूर्ण करू शकत नाही. पण जेवढं आपल्याकडून होईल दुसऱ्यासाठी, तेवढं जर करत गेलो, तर नक्कीच आपल्यालाही समाधान मिळतं आणि समोरच्याला पण समाधान मिळतं. याचा विचार करून आपण एकमेकांची नाती जपली पाहिजेत. सासू-सुनेचं, मुलगा-आईचं, वडिलांचं, पुन्हा बायकोचं, ही सगळी मुलांची सुद्धा नाती जपली पाहिजेत. या सर्व नात्यांचा विचार आपण करून आपण शांतपणे प्रश्न सोडवा आणि डोक्यावरचं टेन्शन कमी करा. आनंदी जगायला लागा. सुखी राहा सगळ्यांनी. बस एवढंच मला आपल्याशी बोलायचं होतं. तर सर्वांनी